शरद वाळके या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत। सर छत्रपती शिवाजी महाराज की दीपक सर सर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक माजी सहाय्यक आयुक्त शिक्षणाधिकारी अनिल सर दुर्गा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन सुरू करावे असं मी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्राचा आवाज येतोय व्यवस्थित? आवाज येतोय? मुलांना जरा शांत बसा। सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे। सुरू करूया। जरा आवाज इको फक्त येऊ देऊ नको। इको येतोय ना? हॅलो, ठीक आहे। महाराष्ट्राचा आणि मराठी मनाचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, आई जिजाऊ माता तुळजाभवानी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि ज्या अनेक विभूती चिंचवडगाव आणि आपला जिल्हा ज्यांच्या नावानं ओळखला जातो असे शहीद भगतसिंग यांच्याबरोबर जे शहीद झाले ते राजगुरू भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, याचबरोबर अनेक अशा विभूतींमुळे आपण या स्वतंत्र भारतामध्ये आनंदाने राहतो आहोत। त्या सर्व विभूतींच्या प्रति सादर प्रणाम। आज आपण 2 वर्षानंतर एकमेकाच्या समोर आहोत। त्याचं कारण असं की ज्या
महाभयंकर संकटामधनं आपण बाहेर पडलो. या संकटामध्ये आपल्याला ज्यांनी मदत केली ते सर्व कोरोना योद्धे, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, सरकारी अधिकारी, सफाई कर्मचारी, या सर्वांच्या प्रति मी विनम्र त्यांना अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आपण या भारतामध्ये आनंदाने राहतो आहोत. दर महिन्याला, दर 2 महिन्याला, दर आठवड्याला आपल्याला एखादी तरी अशी बातमी ऐकायला मिळते की साताऱ्याचा एक जवान, अमरावतीचा एखादा मुलगा, नागपूरचा एखादा मुलगा, नगरचा एखादा मुलगा शहीद होतो. त्या सर्व सीमेवर असलेल्या माझ्या जवानांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी सलाम करतो. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत तो कार्यक्रम म्हणजे तुम्हा सर्व मुलांचा गुणगौरव. या गुणगौरवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठावर अतिथी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आदरणीय नरेशदादा कदम. माझ्या व्याख्यानानंतर आणि तुमच्या गुणगौरवासोबतच नवनिर्वाचित आमदार खापरेताई, उमाताई खापरे यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. या सर्वांना मी नमस्कार करतो. आणि सुरुवातीलाच तुम्हा सर्वांच्या वतीनं असं सांगतो, मी अनेक कार्यक्रम गेली 35 वर्ष महाराष्ट्रात शिक्षण सेवेत काम करत असताना पाहिले. मुलांसाठी काम करणारी अनेक माणसं आहेत आणि त्यांची तळमळ एवढीच असते की या मुलांना काहीतरी गायडन्स मिळावं, यांना पुढे करिअर कसं करावं हे समजावं आणि त्यांचा छोटासा सत्कार आपल्या हातून व्हावा. म्हणून समाजामध्ये 2 प्रकारची माणसं आपण नेहमी पाहतो. त्या 2 प्रकारच्या माणसांसाठी त्यातला एक माणूस जो तुमच्या समोर बसलेले आहेत ते म्हणजे नरेशदादा कदम यांच्यासाठी आणि व्यासपीठासाठी संयोजकांसाठी एक सुंदरसा शेर सांगून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहे की सध्याची परिस्थिती अशी आहे की काही कुणाला कुणाचं घेणं देणं पडलेलं नाही, पण तरीसुद्धा काही माणसं ही समाजासाठी राबत असतात. म्हणून एक शायर असं म्हणतो की किसी को चिंता है आज की. आपण काही माणसं इंडियात राहतो, काही माणसं भारतात राहतो. किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तख्तो ताज की. किसी को चिंता है आज की, किसी को चिंता है तख्तो ताज की. लेकिन दुनिया में कई लोग ऐसे भी होते हैं जिन्हें चिंता है पूरे समाज की. मला वाटतं एकदा या संयोजकांसाठी आपण टाळ वाजवायला हरकत नाही. तुला जरा फिरवावं लागेल ना बाळा माझ्यासाठी. तर मला मुलांना विनंती आहे की तुमचा सत्कार आहे, तुमच्यासाठी मी इथे बोलायला आलोय, त्यामुळे आपापसातलं बोलणं जरा थांबवा. 10वीची मुलं किती आहेत जरा हातवर करा. 10वी पास झालेली भरपूर आहे. 12वी पास झालेली किती आहेत? 12वीची संख्या कमी असते. मला माहिती आहे, मी फार हुशार आहे, कारण त्यांनी एकदा 10वीची परीक्षा देऊन झाली आहे. एका मांडवा खाल्लं गेले, त्यांना माहिती आहे काय भानगडे. त्यामुळे आम्ही त्यांच्या फार नादी लागत नाही, बरोबर ना? हां, आता 10वीच्या मुलांसाठी नरेश दादा फार मोठा हाल घ्यायला लागेल पुढच्या वेळेस आपल्याला. पाऊस आहे ना, नाही तर ओपनच येणार होता. मुलांचं लक्ष आहे का सगळ्यांच्या इकडे? क्या बात आहे. जरा बडबड करतात ना. 12वी पास झाला ना, या बात आहे. 10वीच्या मुलांनी जरा लक्ष द्या. आज तुमचा मोठा भाऊ आहे, आज 12वी पास झालाय. तू कुठल्या शाखेला होता रे बाळा? अरे बाबा, आर्ट्सला होता, कॉमर्सला होता की सायन्सला होता? त्याला वाटलं शाकाहारी होता मांसाहारी. अरे आज एकादशी होता. हा, सायन्सला होता म्हणजे आणखी हुशार. सायन्सची पोरं फार हुशार असतात बरं. मी पण सायन्स आहे, BSc फिजिक्स आहे. आता मुलांना मुद्दा नाव काय म्हणा? पूर्ण नाव सांगणार. मास्तर आहे, आम्ही पूर्ण नाव विचारतो. आईचं नाव, बापाचं नाव, अलीकडचं बरं चांगलं आहे. आईचं नाव पण लिहिलं आहे, म्हणजे माझी कन्या लिहिली सोनल अगोदर आईचं, लता आणि मग मुलगा, बापाचं स्थान नंतर, बरोबर ना? हा, तर हा यशराज निकम आहे. सगळ्यांचं लक्ष ना. 10वीला किती मार्क होते बाळा तुला? बघा नीट आहे का? 10वीला याला 93 मार्क होते. 11वीला किती पडले? 85. 11वीला 85. 12वीला किती पडले?
अरे क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या वाजवा. अजून 12 आहे पुढे बस. चल इकडे कोण हुशार चिंचवडमध्ये. हा तुझं नाव काय रे? हिमांशू राजभवन चौगुले. ओके, हिमांशू चौगुले. दहावीला किती मार्क होते तुला? 94%. 94%. अरे मला एक पोरांचं मार्क बघून अशी चक्कर यायला लागते. 94. 11वीला 85. 11वीला 85. हा 94 to 85 आणि 12वीला 87. वा वा वा, अभिनंदन. छान. म्हणजे मला ही खरंच मुलं भाग्यवान वाटतात सर. आणि त्यांना मिळालेले शिक्षक आणि त्यांच्या आईवडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया आपण. कारण या मुलांनी अप्रतिम यश केलं. नाहीतर 10वी 12वीचा निकाल लागला. पालकांनी जरा हातवर जरा मला पालकांशी जरा जास्त बोलणार आहे. 10वी 12वीचा निकाल लागला की मी 7 वर्ष SSC बोर्डात काम केलं ॲज अ सहाय्यक सचिव म्हणून. 10वीचा 12वीचा निकाल आम्ही तयार करायचो. एक काही जरा कमी बोलतेस का? हे बघा, तू 10वीला आहे? 10वीला आहे तू? माझी मुलगी अरे एवढं लवकर कसे आहे? हा हरकत नाही, क्या बात आहे. मग काही टेन्शन नाही, तू पुढच्या वेळी मिळाली चालेल. तर नाही हरकत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की 10वी आणि 12वीचा निकाल लागला की मला असंख्य फोन येतात. मी महाराष्ट्रावर गेली 15 वर्ष झालं फिरतो. त्याची 2 कारणे आहेत. एक कारण असं आहे की माझी स्वतःची इच्छा आहे की 10वीचा निकाल 100% लागला पाहिजे आणि 12वीचा 100% लागला पाहिजे. मला माहिती आहे तो लागू शकतो कारण आमची मुलं एवढी हुशार आहे. त्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरतो आणि मला कधी कधी स्वप्नही असं पडतं की जूनमध्ये निकाल लागणार आहे. निकालाची तारीख जाहीर झालेली आहे आणि त्या दिवशी पेपरला बातमी आलेली असते की या वर्षी जुलैची परीक्षा रद्द झाली कारण 10वीचे एक वर्ग नापास झाले. हे माझं स्वप्न आहे. पण गेल्या वर्षी मात्र माझं स्वप्न आपोआप पूर्ण झालं. लोक म्हणलं सर तुमचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणलं कोरोनाने पूर्ण केलं. मला हे असं अपेक्षित नव्हतं. कोरोनाने तो 98-96 वर निघून ठेवला निकाल 98 ला. तर सांगायचं तात्पर्य असं की हा निकाल लागला नंतर दुसरा उद्देश असा की मुलांनी करिअर काय करावं, मुलांना कसं जगायचं कळावं हे पालकांना आणि मुलांना. म्हणून खरं मी व्याख्यानाला सुरुवात केली. आता 10वीचा आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर जे फोन येतात किंवा त्याच्या अगोदर मी व्याख्यान घेतो. एकदा एका ताईचा मला फोन आला, आता 10वीचा निकाल लागला आणि मला फोन केला, सर मला लाज वाटते. त्या ताईचा फोन आला, मला लाज वाटते. म्हटलं काय झालं? माझ्या पूर्ण मार्क फार कमी पडले. म्हटलं किती पडले? म्हणजे फक्त 89% पडले. मी म्हटलं एक काम करा, घरी जा, दोघा नवरा बायकोच्या मार्कशीट काढून बघा आणि त्याची सरासरी करून बघा नक्की किती मार्क पडले बघा. त्यांच्या काळात म्हणजे आमच्या काळात 60% म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं. तुम्हाला किती मार्क होते 10वीला? 10वीला किती मार्क होते? 59. सध्या काय करता? रिटायर आहे पण काय केलं होतं? क्या बात आहे, सगळं व्यवस्थित झालं ना? क्या बात आहे. बघा 59% आलं सुद्धा. जरा जोरदार टाळ्या वाजवा. मागच्या आठवड्यामध्ये रावेरला सर एक व्याख्यान घेतले. आजोबा पुढे बसले होते, नातवा बरोबर आले होते. त्या आजोबा विचारले 10वीला किती मार्क होते? तेवढे फक्त 36%. म्हटलं काय केलं? म्हटलं मी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला जॉईंट डायरेक्टर म्हणून रिटायर झालो. एकदम मस्त चालू. आता आमच्या पोरांना म्हणजे 80च्या खाली पोरग सापडत नाही. 90, 95, 96, 98 हरकत नाही हो. एवढे मार्क पडले पण करायचं काय हे पण समजलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा. आणि ही 90च्या पुढची फार डेंजर असतात. ज्यांच्या घरात 90च्या पुढची आहेत ना त्यांच्याकडे लक्ष ठेवा. ही फार हुशार, इतकी हुशार की त्यांच्या घरात अर्धा तास पेढे आनंद जात नाही. का तर 92चे 93 पास झाले. आणि मला सगळ्यात जास्त काळजी कोणाची असते? माझं 35 वर्ष पोरग हे पास झालं पाहिजे. मला त्याचा फोन आला की अतिशय आनंद वाटतो. आणि सगळ्यात जास्त चांगली जनता कुठली माहिती का? 40 ते 70 पास झालं ना, पास झालं डोक्यात. आणि या पोरांसारखं आनंदी आयुष्य दुसरं कुणाला जगता येत नाही असं मला वाटतं. 50 ते 70 ची किती आहेत पालकांपैकी? जरा हातवर करा. पालकांपैकी नको पोरांच्या समोर कशाला विचारताय आम्हाला?
तर सांगायचं तात्पर्य असं, आणि ह्या जर 50 ते 70च्या मुलांना मी विचारलं ना, अरे मार्क कमी असतील कदाचित बोर्डात झेरॉक्स मागून घे, तो नको, त्यातला एखादा कमी होईल, माझं त्यापेक्षा आहे तेवढे बरे येईल मला. तर सांगायचं तात्पर्य असं की मार्क म्हणजे सर्वस्व नाही. म्हणून पालकांना विद्यार्थ्यांना पहिली विनंती आहे की आपल्याला मिळालेले मार्क आणि आपली मिळालेली मार्कशीट हा निकाल समजून घ्या. काय निकाल लागला माझा नेमका, खरंच मला मार्क मिळाले का, नाही तर निष्कर्ष द्यायची गरज, सर काय खरं नाही 86 पडलं 97 पडायला पाहिजे. अरे तू जेवढं केलं तेवढंच मिळालं ना, तुझे मार्क काढून घेतले का कोणी, का तुला जे आता दिले, असं आम्ही काहीही करत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि 10वी 12वी पास होणं एवढं सोपं झालंय ना, 10वीचं पोरगं 5 मार्क पडले इंग्रजीत तरी पास होते. खरंय, तुम्हाला शिक्षण खात्याचा माणूस असं सांगतो, खरंय 5 मार्क त्याला इंग्रजीत पडले की शाळा त्याला 20 मार्क देते, 25 होतात. आणि बोर्डाच्या वेबसाईटला ऑलरेडी कॉम्प्युटरला नोटीस देऊन ठेवलेली आहे, याला 25 दिसते की 10 टाकून ते 35 झाले की पोरगं पास. 10 मार्क ग्रेस मिळतात. गेल्या वर्षी 12वीचे मुली, गेल्या वर्षी 12वीचे मुलगा मला म्हणला, सर मी पास होईल का, म्हणलं होशील की, म्हणलं का, म्हणलं सर अजून एक पेपर राहिला माझा, म्हणलं कुठला, म्हणलं बायोलॉजीचा पेपर राहिला, पण मला करमत नाही, मला गावाला जायचं. कुठं, म्हणलं गुजरातला जायचं. म्हणलं घरी बोलत नाही, सगळे गुजरातला गेले. म्हणलं आजी तिकडे काहीतरी झालंय, मला पण जायचं, म्हणलं माझा एक पेपर राहिला, मी काय पेपर देणार नाही, मी पास होईल का, म्हणजे 100% पास होईल, जा विकास. पेपर न देता पोरगं पास झालं. कसं काय, अहो 12वी सायन्सला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचा पॅटर्न आहे आमचा 70-30चा. 30 मार्काचं प्रॅक्टिकल, 70 मार्काची थिअरी, त्याला प्रॅक्टिकलला 25 पडले होते, बोर्डाने 10 दिले, पोरगं पेपर न देता पास झालं. आता हे पोरगं जर डॉक्टर गेलं तर काय होईल, त्याला पहिलं सांगतो बाबा तिकडे जायचं, नाहीतर एखादा डॉक्टर होशील आणि आणखी तिसरंच काहीतरी व्हायचं. त्यामुळे निकाल समजून घ्या. आपल्याला 10वीला किती मार्क पडले, 12वीला किती मार्क पडले, हे मार्कांपेक्षा आता आम्हाला पुढे काय करायचं हे लक्षात घ्या. म्हणून निकाल, आणखी त्याच्या पुढचं एक सांगतो, निकाल हातात पडला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, निकाल, मार्कशीट, सर्टिफिकेट 6 महिन्यांनी मिळणार आहे. तुमच्याकडे दाखला आता समोर आहे, या सगळ्यात आणि हॉल तिकीट, या तिघांमध्ये जर काही तफावत असेल, आडनावाची, नावाची, आईच्या नावाची, वडिलांच्या नावाची, स्पेलिंगची दुरुस्ती असेल, जन्मतारीख चुकली असेल, आता दुरुस्त करता येते, परत आयुष्यात दुरुस्ती करता येत नाही. हे घरी गेल्यावर एकदा तपासून बघा. आज सकाळी एका मुलाचा फोन आला, सर 4 वर्षापूर्वी पास झालंय, माझ्या वडिलाच्या नावामध्ये हे गायब झालाय, धनंजय माझा हे टाकलाच नाही. एक मुलगी मला भेटली लग्न झाल्यावर, म्हणलं काय झालं, म्हणली सर माझं लग्न झालंय, मी शाळा सुटून बरेच वर्ष झाली, माझा दाखला काढला तर ते दाखला, त्या दाखल्यावरती नाव माझं बरोबर आहे, माझ्या बापाचं आडनाव दुसरं झालंय. हे कळालं कधी लग्न झालं. म्हणजे कसं झालं, म्हणजे मला माहित नाही, मी शाळा सोडून दिली 2री का 3री मध्ये, आता मला शिलाई मशीन मिळणार आहे म्हणून मी दाखला काढायला गेले. शाळेत दाखला बघते तर नाव माझं, बापाचं नाव वेगळं, आडनाव वेगळं. कसं काय झालं, म्हणजे काय नाही, मला जेव्हा शाळेत घातलं तेव्हा शेजारचे पण त्याच्या पोरीला घेऊन शाळेत चालले होते. माझा बाप म्हणला जा गेला पण दोन्ही पोरी शाळेत पडलं, गुरुजी वाटतं पोरी त्याच्याच आहे, त्याच्या नावावर नोंदवून टाकली, पोरगी त्याची झाली. आता शाळा सोडल्यावर दुरुस्त करता येत नाही, हा आमचा नियम आहे. म्हणून सांगतो, हे पहिलं बघा, निकाल समजून घ्या, या सगळ्या दुरुस्त्या करून घ्या. जर दाखला मिळाला असेल, चूक झाली असेल तपासा. आज सकाळी फेसबुकवर एका मुलाने मला विचारलं की जर माझं नाव चुकलंय, त्याला मी फोन केला, मला काय झालं, म्हणलं असं असं झालंय. त्याला कुणीतरी तिसऱ्याने फोन केला, सांगितलं 12,000 रुपये मी तुला दुरुस्त करून. त्याला म्हटलं फक्त 200 रुपये लागतात, तुला 5 पैसे देऊ नको. तात्पर्य लक्षात घ्या की आम्हाला काय करायचं, इथून पहिली सुरुवात आहे आणि मग पुढच्या करिअर आहे. पुढचं करिअर करायचं म्हणजे काय करायचं, 10वीच्या मुलांसाठी सांगतो, इथं बसलेली 12वीची मुलं चिंचवड मध्ये खरंच हुशार आहेत, त्यांच्या मार्कांमध्ये 5 त्यांचा 7% फरक पडलाय. माझा गेल्या 35 वर्षाचा अनुभव असा, किंवा 10वीच्या आणि 12वीच्या मार्कांमध्ये 25 ते 20% फरक पडतो. आता निकाल लागला, एका मुलाने फोन केला मला, सर 59% मार्क पडले, 10वीला 94% मार्क होते. बघा, सीईटीला 0 मार्क पडला तरी इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतो, पण आम्हाला किती मार्क पडले त्याचा विचार करून घ्या. आणि 10वीच्या मार्क मध्ये बेस्ट ऑफ 5 आहे. सीबीएसईचा निकाल बेस्ट ऑफ 5 असतो,
म्हणून स्टेट बोर्डाचा निकाल बेस्ट ऑफ 5 असतो आणि या बेस्ट ऑफ 5 मध्ये 5 विषय कोणते तर ते एकदा बघा. 11वीचा फॉर्म भरला असेल तुम्ही, फर्स्ट पार्ट भरला असेल, सेकंड पार्ट भरायचा असेल तर सीबीएसई निकाल अजून लागला नाही, पण फर्स्ट पार्ट जर भरलेला असेल आता सेकंड पार्ट भरण्यापूर्वी विचार करा की आपल्याला कोणत्या साईडला ऍडमिशन घ्यायचंय. कारण आपल्याला 5 विषयाचे मार्क दिलेले, एका विषयाचा मार्क त्यात टाकलेले नाही, त्याला बेस्ट ऑफ 5 असं म्हणतात. नाही पोरग सायन्सला जातो कारण त्याला मार्क असतात 75%, पण त्याचा गणित त्या 5 मध्ये नसतो. आणि हा जर सायन्सला गेला त्यांनी गणित घेतलं तर त्याला 11वी गेल्या कळतात हे काय आपलं काम नाही. त्यामुळे आता नीट बघा की नक्की आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही. म्हणून त्या 5 विषयाचा नीट विचार करा की कोणते 5 विषयाला जास्त मार्क पडले. त्याही पेक्षा शाखा निवडताना अशा पद्धतीने निवडा की मला खरंच आपलं काय झालं माहितीये का, आम्ही अजूनही मला काय आवडते याचा विचार करत नाही. पालकांसाठी सांगतो, मला काय आवडतं याचा विचार करत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही. आम्ही फक्त मार्कांवर ऍडमिशन घेतो. आणि त्याही पेक्षा कसं आहे, त्याही पेक्षा कोण कुठं चाललंय याच्यावर ऍडमिशन घेतो. एक काळ असा होता डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि शिक्षक याशिवाय करिअर नव्हतं. एक काळ असा होता त्यावेळी ठराविक माणसं फक्त एका जिल्ह्यात, एका गावात, एका तालुक्यात एक इंजिनियर व्हायचा. आता एका घरात 4 इंजिनियर असतात, एक मेकॅनिकल, एक कॉम्प्युटर, एक आणखी केमिकल, एक तिसरा. आणि मेकॅनिकल 2 इंजिनियर असले तरी घरातला शोध दुरुस्त करता येत नाही, त्याला बाहेर जायला लागते रस्त्यावर. याला अर्थ नाही. नुसतं इंजिनिअरिंग करणं म्हणजे करिअर नाही. म्हणून लक्षात घ्या की जर 11वीला ऍडमिशन घेतलं तर सायन्सला घ्यायचं असेल तर विचार करा की खरंच सायन्स आवडतं का. नाहीतर आम्ही काय करतो, 40च्या आतला म्हणजे आर्ट्सला, 40 ते 70चा म्हणजे कॉमर्सला आणि 70च्या पुढचा म्हणजे सायन्सला. पण 70च्या पुढच्याला सुद्धा सायन्सच आवडेल असं अपेक्षित नाही. त्याचं करिअर कदाचित दुसरं असू शकतं, पण त्याचा विचार आम्ही करत नाही. मग करिअर म्हणजे काय, 3 गोष्टी लक्षात ठेवा. आपली आवड काय, आपली अभिरुची काय, आपल्याला ऍडजस्टमेंट जमते का, आणि आपला इंटेलिजन्स काय. इंटेलिजन्स म्हणजे मार्कांचा नाही, तुम्हाला अंतर्गत कशामध्ये आवड आहे ते स्वतः ओळखा आणि मग करिअरची निवड करा. म्हणजे शाखेची निवड करा किंवा इंजिनिअरिंगची निवड करा. आणि एक वाक्य काय लक्षात ठेवा, एकदा आवड निर्माण करा, नसेल तर जे निवडलं आवडीने निवडा, नसेल तर जे निवडलं त्याच्यात आवड निर्माण करा. वाक्य लक्षात ठेवा. नाहीतर काय होतं की आलोय खरं हे आपल्याला जमत नाही, मुलं लवकर सांगत नाहीत. 11वीच्या मुलांसाठी सांगतो, जेव्हा जेव्हा पुढे झाले पुढचं टेन्शन घेऊ नका. मागच्या आठवड्यात एक मुलगी माझ्याकडे काउन्सिलिंगला आली, 10वीचा निकाल लागायचा होता. तिच्या चेहऱ्याकडे बघून मी सांगितलं तुला किती मार्क पडतील, आणि दुसऱ्या दिवशी निकाल लागला, तिला बरोबर तेवढेच मार्क पडले. तिला 10वीतच चिंता पडली होती, सर मी 12वी झाल्यावर MS करू का MTech करू. पण तुझा 10वीचा निकाल तर लागू दे पहिला. आम्ही काय करतो, नको त्या गोष्टीचं टेन्शन घेतो आणि मग आपल्याला पुढे लक्षात येतं की अरे आपली काहीतरी चुकलंय. काहीही चुकू नये. सायन्सला गेलेल्या माणसाला परत रिव्हर्स येता येतं. त्याला आर्ट्सला येतं तर कॉमर्सला येतं, तर कॉमर्स वाल्याला परत सायन्सला जाता येत नाही, आर्ट्स वाल्याला परत सायन्सला जाता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, नेहमी 2 प्लॅन आपल्या जवळ तयार असले पाहिजे. नाहीतर काय काय मुलं MPSC UPSC चालू आहे, 5.5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात, 500 जागा असतात. सध्या पुण्यामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे की अनेक मुलं वर्षानुवर्ष अभ्यास करतायत. करायला हरकत नाही, पण खरंच आपली इच्छा आहे का, त्यानुसार 8ला ऍडमिशन घेतात आणि पुढे लक्षात येतं अरे सायन्सला गेलो असतो तर बरं झालं असतं. कारण 8ला ऍडमिशन घेतलं पण तुमची एकही परीक्षा सापडत नाही आणि मग ही मुलं परीक्षा सापडत नाही म्हणून मग फ्रस्ट्रेट होतात. तर म्हणून परत एकदा सांगतो, शाखा निवडताना विचार करा, आवडीचा विचार करा, मला काय आवडतं आणि काय करता येतं. पालकांसाठी सांगतो, एकदा काय ऍडमिशन आपलं कसं असतं माहिती का, एकदा 11ला एक तर सगळ्यात पहिलं टेन्शन असतं जन्म झाल्यावर कुठल्या शाळेत जायचं. पहिली घातला की 10वी पर्यंत अजिबात टेन्शन नाही. 10वी गेलं तरी सुद्धा अलीकडे पालक काय म्हणतात 10वी गेलाय 12वी पर्यंतची शाळा पाहिजे म्हणजे परत टेन्शन नाही. आणि मग एकदा शाखा झाली की आता पुढे ऍडमिशन घेऊन द्यायचे, तर इंजिनिअरिंगला, मेडिकलला कुठेतरी एखाद्या ऍडमिशन घेतलं की परत झालेली काम. तर असं करू नका. आपण घेतलेलं ऍडमिशन बरोबर आहे का याचा विचार करा. म्हणून मुलांना जे काही वाटतं ते लगेच पालकांना सांगा. एक अनुभव सांगतो, शाखा जर चुकीची झाली तर काय होऊ शकतं, शाखा जर चुकली तर काय होऊ शकतं.
एक 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. असाच एक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होता. सत्काराचा कार्यक्रम संपला आणि मुलांची व्याख्यानं सुरू झाली, म्हणजे प्रातिनिधिक भाषणाला सुरुवात झाली. त्यातली एक मुलगी समोर आली, एवढं अप्रतिम भाषण केलं, स्टेजवर जेवढे होते त्यांच्यापेक्षा भाषण भारी आलं होतं. मी तिला विचारलं, मला 10वीला किती मार्क पडले? 10वीची मुलगी म्हणजे सर मला 94% मार्क आहे. तिला मराठीमध्ये 92% मार्क होते. एवढं भाषण सुंदर झालं. मी विचारलं, तू सुंदर कशी बोलतेस? तिने सांगितलं, सर मी 10वी पर्यंत 550 पुस्तकं वाचली. मला त्याच्यानंतर अशी पोरगी अजून सापडली नाही महाराष्ट्रात. 550 पुस्तकं वाचली, 15 बक्षिसं निबंधाची, वक्तृत्वाची 20-25 बक्षीस आहे. त्यानंतर तो विषय संपला. मी पुण्याला निघून आलो. 2 वर्षानंतर वडिलांचा फोन, चुलत्याचा फोन आला. त्यांचे चुलते आपल्याच एरिया, शाळेचे नाव सांगितलं, आपल्याच एरियामध्ये हेडमास्टर होते. त्यांच्या फोनाला सर जरा कोमलशी बोलता का? म्हणजे काय झालं? म्हणजे कोमलला फक्त 57% मार्क पडले. आई शिक्षिका होती, वडील शिक्षक होते, चुलते हेडमास्टर होते. म्हणलं बहुतेक माझी आई सांगितलं तसंच झालं वाटतं. आमची आजी म्हणायची शिकलेली माणसं बहुतेक भोगलेली आहेत. म्हणलं तुम्ही काहीतरी घोटाळा केला. म्हणजे काय झालं? म्हणलं घोटाळा असा केला की ती पोरगी इंजिनिअरिंगची नाही, तिला डॉक्टर व्हायची इच्छा नाही, ती सुंदर भाषण करते, हिच्यासारखी पत्रकार महाराष्ट्राला मिळणार नाही. तुम्ही एक काम करा, आता झालं ते बंद झालं, त्या पोरीचं दप्तर भरा पुण्यात पाठवा, मी तिला जर्नलिझमला ऍडमिशन घेतो किंवा SP कॉलेजला BA करायला लावतो. ते म्हणजे सर आमची चूक झाली. त्या मुलीला इतका आनंद झाला, येस आता माझं करिअर करता येईल. तिचं पत्र आहे, आता वेळ माझ्याकडे कमी, तो तिने लिहिलेलं पत्र 3 वर्षापूर्वीचं पत्र माझ्याकडे. त्या पत्रातली भाषा जर तुम्ही वाचली तर मी अनेक पुस्तकं वाचली, कुठलाही साहित्यिक लिहू शकणार नाही एवढे प्रत्येक भाषा त्या मुलीची. कोमल पोळ, तिचं नाव युट्यूबला गेला तर बघा. त्यांनी सांगितलं सर आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे ऍडमिशन घेतो. त्या मुलीला ऍडमिशन घेतलं. मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जर्नलिझमच्या प्रवेश परीक्षेत ती पोरगी पहिली आणि गेल्या वर्षी ती पोरगी गोल्ड मेडल मिळून पत्रकारिता पूर्ण केली. मग आता ठरवा की मला काय करायचंय. लक्षात घ्या, मला 10वीला किती मार्क पडले गणितात, इंग्रजीत काय असतं माहिती, आपलं करिअर 7वीत बदलतं, 8वीत बदलतं, 10वीत बदलतं, 12वीत बदलतं. आता आमचे सध्या ऐकत सहाय्यक आयुक्त, त्यांना नेव्ही इंजिनियर व्हायचं होतं, ते झाले शिक्षण आयुक्त, ते झाले प्रांत. करिअर कधी बदलेल सांगता येत नाही. कधी आईकडे बघून, कधी बापाकडे बघून, कधी मास्तरकडे बघून, एका वकिलाकडे बघून. एका घरात 4 वकील असते, 5वा पण निघाला, त्याला बोलता पण येत नाही तरी वकील करायला निघतो. आमचे सुरेश भट गजलकार, त्यांच्या घरात 4 डॉक्टर होते. आजी म्हणली 12 बाळा घरात पळून जा. नाही तर गजलकार म्हणायचं नाही मराठीला, तुला हे हाणून मारून डॉक्टर करते. आणि ते घरातून पडून गेले. आणि डॉक्टर झालेल्यांना सुद्धा नंतर कळालं डॉक्टर नसतो झालं तर बरं झालं. आता माहेरी वर्ष एवढी डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर बाबा आडाव, तुम्ही नाही प्रॅक्टिस केली, सुरुवातीला केली काय असेल ते. म्हणून परत एकदा सांगतो, निवडत असताना आणखी एक पुढचा भाग परत एकदा बघा. शाखा आता 10वी नंतरच्या शाखा काय आहेत? कोण सांगतो रे 10वी नंतर काय? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा आणि ITI संपलं. अजून काय? शॉर्ट कोर्सेस आहेत, भरपूर आहेत अजून छोटे छोटे, पण ती करायची नसतात आम्हाला. नका करू. आर्ट्सला ऍडमिशन घ्या, सायन्सला ऍडमिशन घ्या, कॉमर्सला ऍडमिशन घ्या. कॉमर्सला ऍडमिशन घेतल्यावर सुद्धा आम्हाला 2च करिअर माहिती आहे, पण कॉमर्स मध्ये हजारो करिअर आहे, हजारो. आम्हाला फक्त CA आणि CS. एकही पोरग BCom झाल्यानंतर माझं असं म्हणणं, ज्याला कुणाला BCom व्हायचं त्याला आदर करा. वाक्य लक्षात ठेवा, एकाने सादर केला. अरे फार हिशोबाची गरज आली, म्हणजे लोकांना GST घ्यायची काय कळत नाही. जसं 8 केल्यावर वकिलांची फार गरज आहे. अजून भांडणं मिटणार नाही अनेक वर्ष. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्यांची भांडणं मिटत नाही, तोपर्यंत वकिलांची गरज आहे. तर त्या कॉमर्स मध्ये जर BCom झाला तर BCom झाल्याबरोबर त्या पोराकडे 5 डिग्री असल्या पाहिजे, तर तो BCom लायकीचा आहे. म्हणजे काय? त्याला टायपिंगच्या 6 परीक्षा पास पाहिजे, टॅलीची परीक्षा पास पाहिजे, DTP परीक्षा पास पाहिजे, BCom झालेला असला पाहिजे, GST चा कोर्स झाला पाहिजे, टॅक्स कन्सल्टंटचा कोर्स झाला पाहिजे, तर त्याला बाहेर पडलं की नोकरी मिळते. आम्ही फक्त मस्त आयुष करतो, 2 वर्ष कॉलेज, 3 वर्ष कॉलेज, BCom झाला बाहेर पडला की BCom = बेकाम, दुसरं कामच नाही. कारण माणूस विचारतो तुला काय येतं सांग. अलीकडे एखादा उद्योजक सुद्धा ड्रायव्हर घेताना सुद्धा तो विचार करतो
तो ऑर्डर तो जाहिरात अशी देतो ड्रायव्हर कम क्लर्क पाहिजे म्हणजे सकाळी आणून सोड दिवसभर क्लर्कचं काम कर आणि संध्याकाळी मला नेऊन सोड. लक्षात घ्या बदल काय झालाय तुम्ही काय शिकला त्यापेक्षा तुमच्याजवळ काय स्किल आहे कुशील आहे त्याप्रमाणे काम करा. आणि जर पुढचं सांगतो शाखा निवडली आणि लक्षात आलं की आपल्याला हे जमत नाही सोडून द्या. पालकांना सांगतो मुलांच्या मागे उभे राहा. 11वी मार्क कमी पडले 11वी पूर्ण नापास झालं 12वी पूर्ण नापास झालं इंजिनिअरिंगला पूर्ण नापास झालं फर्स्ट इयरला सोडून दिलं काही फरक पडत नाही त्याला चल बाजूला. मी तर नेहमी सांगतो 10 वेळा धडक मारत बसल्यापेक्षा त्या धडकेपासून बाजूला यायचं शेजारी मस्त बाग असते तिकडे फिरायला. माझं पोरगं 12वी झालं सीईटीला मार्क पडले 57 12वीला मार्क पडले 60%. मला म्हणलं मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल म्हटलं मिळेल नक्की मिळेल काय करायचं तू ठरव. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं बी कॉम्प्युटरला फर्स्ट इयरला एवढी पुस्तकं बघितली की पुस्तकं डोक्याखाली घेतली तरी डोक्यात शिरला बघा. एवढाली पुस्तकं मॅथमॅटिक्स जर बी इंजिनिअरिंगचं पहिल्या वर्षीच्या मॅथमॅटिक्स जर डोक्यात घुसलं तर पोरगं सुटलं. पोरगं बोलायला तयार नाही 6 महिने. पूर्वी मला म्हटलं पप्पा त्या पोराकडे बघा ना तिथे भ्रष्टाचार मध्ये जाईल. जेव्हा पोराला जवळ गेलं तर पोरगं अर्धा तास ढाचा रडत होतो. म्हटलं पप्पा हे आपलं काम नाही म्हटलं तुला खूप सांगितलं करायला ते सोडून बघा मी काय सांगितलं ते सोडून इंजिनिअरिंग करू नको. इंजिनिअरिंग करू नको मस्त पुण्यातल्या एसपी कॉलेजला ऍडमिशन घे. त्या कॉलेजचं नाव आहे सर परशुराम भाऊ कॉलेज. पण बरेच पोरं तिला सुंदर मुलींच्या कॉलेज म्हणतात. म्हटलं त्या कॉलेजला ऍडमिशन घे मस्त आईस कर मला काही टेन्शन नाही. परत म्हटलं पप्पा हातातला मोबाईल घेतला आणि जोरात फेकून दिला. म्हटलं का म्हटलं याने वाटोळं केलं माझं. या मोबाईल वाटोळं केलं म्हणायचं 12वीला सिव्हिलला नंबर लागला असता. आणि आता कडून काम केले हे तेव्हा कळालं असतं तर लागला असता ना. आणि मग बी पूर्ण झालं. बी पूर्ण झाल्यावर त्याला कोणी काही विचारलं नाही. पहिली नंबरी 5,000ची दुसरी 8,000ची तिसरी 6 लाखाची आता 13 लाखाचं पॅकेज घेतोय. मागच्या आठवड्यात साखरपुडा गेला बायको 14 लाखाची मिळाली. माझं टेन्शनच नाही त्याचं. सांगायचं तात्पर्य असं जर आता पुढचं सांगतो जर पोरगं 12वी नापास झालं म्हणजे मी निगेटिव्ह सांगत नाही परत माघारी जाता येतं. अनेक क्षेत्रे पाहिजे होईल. 8 अशी शाखा आहे. मला सांगा कोरोनामध्ये कुणी कुणी नवी साडी घेतली जर हात कर करा. कोरोनामध्ये जाऊन घेतली खास दुकान उघडून घेतली कुणी नाही. आता घेतात मॅचिंग साडी सर मॅचिंग मास्क 90 सारखा सेल. बघा कोरोनाने काय शिकवलं काही लागत नाही लागायला. 2 वेळेची भाकरी लागते 3 भाकरी आणि थोडीशी भाजी. कोण हॉटेलमध्ये गेलं नाही कुणी साडी घेतली नाही कुणी गाडी घेतली नाही कुणी माडी बांधली नाही. फक्त प्रत्येक जण म्हणायचं उठल्यावर आज आहे उद्याचं काय करायचं. मग त्यावेळी तुम्हाला मदत कुणी केली. संत साहित्याने मदत केली कवितेने मदत केली कथेने मदत केली संत विचाराने मदत केली. कसं जगायचं कॉन्फिडन्स दिला. त्यावेळी माझ्या साहित्यामधल्या ते बघा साहित्यामध्ये एका कवीने सांगितलं की अरे जगायला काही लागत नाही काय लागतं जगायला. मी कुणाला तरी आवडतं एवढं फार असतं जगायला. काय सांगितलं मी कुणाला तरी आवडतं एवढं फार असतं जगायला. आणि माझी कुणीतरी वाट पाहतंय एवढं फार असतं चालायला काय लागतं बघायला. आयुष्याचा अर्थ समजून घ्या. म्हणून कला शाखेकडे गेलेल्या माणसाला ही समजू नका तो खरंच कलाकार असतो त्याला कसं जगायचं ते कळतं. नाहीतर 90च्या पुढची लय डेंजर असतात. 90च्या पुढची पहिल्या रांगेत बसतात कुणाशी बोलत नाही. 10वीला 90 12वीला 92 जोरदार टाळा वगैरे देतात. सन्माननीय सदस्य महाराष्ट्र मंडळ यांचं मनपूर्वक स्वागत. तर मी आपल्याला सांगत होतो काय सांगत होतो विसरलं.
सर लक्षात घ्या, आर्टचा विद्यार्थी तेवढाच महत्वाचा आहे, कॉमर्सचा विद्यार्थी तेवढाच महत्वाचा आहे आणि डॉक्टर सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता जर अपयश आलं, बघा करिअरच्या अनेक संधी आहेत. मी बघायला सांगितलं की भरपूर इतक्या संधी आहेत. मी उस्मानाबादला गेलो होतो एका लग्नाला 1 तास उशीर झाला. का झाला असेल लग्नाला उशीर? 1 तास लग्नाला उशीर झाला. दारात नवरदेव उभा होता, पोरगी तपास नव्हता पोरीचा. पोराच्या बापाला विचारलं पोरगी कुठे गेली? पोरगी गेली नाही ना. तो म्हणला लव्ह मॅरेज पोरगी कशी जाईल? मग गेली कुठं? लग्न होतं परळीमध्ये, म्हणे ती मेकअप करायला फिरला गेली आणि येताना 10,000 रुपये घालून आली. म्हणजे त्या काळात रेट सांगितला. आता किमान 25,000 रुपये घेतात. बालगंधर्वच्या दारात रांगोळी काढायला 15,000 रुपये घेतात. एका हाताची मेहंदी काढायला किती घेतात? घेण्या काढली नाही. आमच्या काळात फक्त केले बरोबर नाही. सांगायचं तात्पर्य असं कळलं अनेक प्रकारच्या संधी आहेत. फक्त तुम्हाला वेगळ्या वाटेने परत जाता आलं पाहिजे. म्हणून 12वी सायन्स असेल, 12वी कॉमर्स असेल, 12वी आर्ट्स असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, पोलीस असेल, SRP असेल, CRP असेल किंवा तुमच्या MPSC UPSC परीक्षा असतील, या सगळ्या प्रकारच्या परीक्षा आपल्याला देता येतात. फक्त आवडीने निवडता आलं पाहिजे आणि आपला विचार आपल्याला बदलला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा की आपला विचार योग्य पक्का करा, आपली आवड निश्चित करा, आईवडिलांचा सल्ला घ्या आणि मग निवडा. आता पुढचं एक उदाहरण आणखी एक सांगतो. तर 2 मिनिटं, जास्त वेळ नाही घेत, 10 मिनिट तर पालकांसाठी आणि सर्व मुलांसाठी सांगतो, जर काही झालंच तर आपला आत्मविश्वास जागा ठेवा. आणखी एक उदाहरण सांगतो मुद्दाम, हे सर्व घडलेल्या घटना सांगतो माझ्या आयुष्यातल्या. माझा हुशार मुलांवर जेवढं प्रेम आहे त्याच्या 1000 पट प्रेम नापास पोरांवर आहे. मला माहिती नापास पोरं अतिशय हुशार असतात. 50च्या आतली पोरं फार हुशार असतात. 90च्या पुढची पोरं 90च्या पुढची पोरं पहिल्या रांगेत बसतात, पहिल्या रांगेतच राहतात. दोघांना 90% मार्क असतात. दोघं IT इंजिनियर, दोघांचा पगार 24 लाख. त्यांना एक छोटं फोटो होतं, तिघांचं मिळून वजन 50 किलो आहे. अरे हे घरात खातच नाही आणि जर काय ओढून गेली की माघारी येत नाही. आमच्या एका कॉलेजच्या प्राचार्यांना मी विचारलं, अहो प्राचार्य सर तुमचा अनुभव काय? ते म्हणले कशाचा? म्हणलं पहिल्या रांगेचा. ते म्हणले पहिल्या रांगेचं काही खरं नाही, ते परत कधी भेटेल याची गॅरंटी नाही. पण कॉलेजचं बांधकाम जेव्हा काढलं तेव्हा मागच्या सगळ्या रांगेत त्यांनी देणगी दिली, पुढचा फिरकला सुद्धा नाही. मी हा किस्सा ताई एका आमदारांना सांगितला. म्हटलं अहो असा किस्सा एका प्राचार्याने सांगितला. ते म्हटले अहो ते मागच्या रांगेत देणगी दिली, त्याचा व्यवसाय केला नशीब माझ्या विरोधात उभा राहिलो. अशी हुशार असतात. त्यामुळे प्रत्येक जण हुशार असतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक मुलगा हा हुशार आहे. प्रत्येक मुलाला एक वेगळी दैवी शक्ती दिलेली आहे आणि म्हणून एक वाक्य पालकांनी आणि मुलांनी लक्षात ठेवा. हे बाबा अरे बाबू अरे तुझ्यासाठी झालं, माझ्यासाठी नाही. माझं झालं सगळं. शासन पेन्शन देणार आहे, टेन्शन नाही. वाक्य लक्षात ठेवा. घरी गेल्यानंतर आरशासमोर उभा राहा सगळ्यांनी. आम्ही आमच्या स्वतःकडे बघून तिसऱ्याकडे जास्त बघतो. स्वतःकडे बघायला शिका. माझ्यामध्ये काय पुढे ते शोधा, माझ्यामध्ये अवगुण काय ते शोधा आणि याचा उपयोग करून पुढे करिअर निवडा. आणि एक वाक्य म्हणा, वाक्य नीट ऐका. प्रत्येकामध्ये दैवी शक्ती आहे, प्रत्येकामध्ये पांडुरंगाचा गुण आहे, प्रत्येकामध्ये एक वेगळा इंटेलिजन्स आहे, तो दुसऱ्यामध्ये नाही. एका घरात किळं जन्मलं, एका घरात जुळं जन्मलं तरी दोघं सारखी नसतात. दोघांची तुलना आईवडिलांना सांगतो, मुलीची तुलना मुलाशी करू नका. एका घरामध्ये एक पोरगा इंजिनियर झालं, अमेरिकेत गेली 15 वर्ष नोकरी करते. ती आई आमच्याकडे क्लास 1 ऑफिसर होती. मला म्हणली सर माझ्या दुसऱ्या पोराचं कसं होईल? म्हटलं काय झालं? म्हणजे 10वीला 4 वेळा नापास झाले. म्हटलं नापास होईल, आता ते पास होईल. ते पास झाल्यावर म्हटलं करायचं काय? म्हणजे याला कॉमर्सला पाठवा. पोरग 12वी कॉमर्स झालं. कॉमर्स झाल्यावर पोराला बोलवलं. पोराला एवढा सुंदर बोलत होता. म्हटलं अरे बीकॉमच्या भानगडीत पडू नको. तो म्हटला काय करू, मला फिरायला फार आवडतं. त्या पोरानं टूर्स अँड ट्रॅव्हलचा डिप्लोमा केला. केसरीमध्ये 10 वर्ष नोकरी केली. त्या ITतलं पोरग अमेरिकेत 15 वर्षे. हे 4 वर्षात 32 देश फिरून आलं. आई त्याला म्हणते लग्न कर, तो म्हणतो थांबा.
याला म्हणते लग्न कर, तो म्हणतो फक्त तू कधी आलाय की सांग, मी घेऊन येतो, तू लावून दे. दोघांपैकी सक्सेस कोण? IT वाल्याला ट्रॅव्हल आला, हे लक्षात घ्या. म्हणून सक्सेस कशात आहे हे समजलं पाहिजे. म्हणून वाक्य सांगतो, हातात आरशा समोर उभं राहा आणि असं म्हणा की हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे. वाक्य लक्षात ठेवा, हातात घेऊन 10 हिरे जरा पहा आरशाकडे, 11वा दिसेल कोहिनूर जरा पहा स्वतःकडे. आणि प्रत्येक मुलाने लक्षात ठेवा, प्रत्येकामध्ये कोहिनूर हिरा असतो. माझ्या एका पुस्तकाचं नाव आहे नापासातील कोहिनूर. 350 ते 400 नापास मुलांना मी प्रवाहामध्ये आणलेला आहे. त्यातल्या 24 मुलांच्या कथा लिहिल्या. एक पोरगा अमेरिकेत 24 लाखांची पॅकेज करतोय. एक पोरगा गेल्या वर्षी गोल्ड मेडल मिळून MBBS झालाय, तो 12ला नापास झाला. एका मुलाला BMC सॉफ्टवेअर नावाची कंपनी पुण्यात आली, तो 12ला 4 वेळा नापास झाला. त्यामुळे जर पुढे काही अपयश आलं तर खचून जाऊ नका. मी आता ज्या मुलाची कथा मार्क सांगितले किंवा ज्याला डॉक्टर सांगितलं, तो डॉक्टर दत्ता नावाचा पोरगा आपल्या महाराष्ट्राचा पुढे गेल्यानंतर शिरूर तालुक्यातला 10वीला 89% मार्क पडले. वडील 5वी शिकलेले. म्हटले बाळा पुण्यात शिकायला जा. पुण्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. पोरग परत एकदा पुढची गोष्ट लक्षात घ्या. पोरग जेव्हा 11वीला गेलं, 11वी गेल्यानंतर 12वी गेलं, पोराची तब्येत अशी बारीक होती. अलीकडच्या 10वीचं पोरग सुद्धा 10वी पास झालाय ना इकडे. बघा आता हे 10वीतच होतं का आम्हाला मोठा प्रश्न. आता हे तर कसं व्हायचं पुढे जाऊन शरीराला जीव लावून द्यावं, सगळे हाड आणि तुम्हाला येते भाऊ. किती मार्क आहे तुला 10वीला? हे बघा आता 94. पण याने फक्त मार्काचाच अभ्यास. आता हे जर आजारी पडलंच पडशील का? नाही पडणार, नाही पडणार. म्हणजे सगळे हाडे लागतात. मला वजन किती गेलं रे? अरे 34 वर्ग कोणा 40 किलो असते. हे 10वी पास झाले. आता हे याला का बोलवलं त्याचं कारण सांगतो. बस तो आमचा दत्ताई असाच होता. 11वी मध्ये पास झाला, ताई 12वीचा बोर्डाचा फॉर्म भरला. ऑक्टोबर मध्ये मी पूर्ण अभ्यासाला लायब्ररीत गेलं आणि तिथंच आजारी पडलं. 4 दिवस बेशुद्ध होतो. का? ही तब्येत अशी. योगा करायचं नाही, धड खायचं नाही, वडापाव खाऊ सो द्या. आणि पूर्वी कसे लोक घरात खाऊन बाहेर जायचे, आता उलटे घरात बाहेर खाऊन येतात आणि घरी सगळं करतात. तसं ते पोरग असं बारीक बारीक आजारी पडला, बेशुद्ध पडला. डॉक्टरनी सांगितलं याला किडनीचा कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यानंतर त्याला गावी घेऊन गेले. त्या पोराचे आयुर्वेदिक उपचार केले, चांगले डॉक्टर मिळाले. म्हणून तो 12वीचा पोरगा गावी गेला. परीक्षा संपली, रिझल्ट लागला, निकाल लागला नापास. का? कारण परीक्षा दिली नाही. आणि नापास पोराला परत कोण जवळ करत नाही. किमान 10 कॉलेजमध्ये फिरला, त्याला कुणी ऍडमिशन दिले नाही. जेव्हा माझ्याकडे आला त्याला म्हणलं बाळा या पुण्यातल्या लोकांच्या नादी लागून दाखला काढ आणि गावाकडला. पोरगा गावाकडे गेला. गावातल्या एका ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेतलं. जिथं सीईटीचे क्लास नाही, तिथे नीटचे क्लास नाही, तिथे नवीन प्राध्यापक नाही. त्याने स्वतः इंटरनेटवरनं विस्ताऱ्यांमधनं प्राचार्यांमधनं फोनवरनं अभ्यास केला. आणि मला जेव्हा फोन आला तेव्हा सांगितलं सर मी शिरूर कॉलेजमध्ये पहिला आलो आणि आता सध्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBS करतो. तर सांगायचं तात्पर्य असं की करिअर म्हणजे काय? जे आपल्या आयुष्याची काळजी घेतं ते करिअर. वाक्य लक्षात ठेवा. ज्या आयुष्याला आनंदी जगता येतं ते करिअर. ज्यामुळे आपल्याला आवड कळते ते करिअर. ज्यामुळे आपल्याला आनंद वाटतो ते करिअर. ज्यामुळे आपल्याला समाजाची, देशाची आणि आपल्या आईवडिलांची सेवा करता येते ते करिअर. असं करिअर निवडा. आणि आयुष्यामध्ये 5 गोष्टी करू नका. पालकांसाठी सांगतो, पोराने 5 पैसे कमवले नाही तरी चालतील, फक्त जर त्या पोराने 5 गोष्टी केल्या नाही तर त्याच्यासारखा आदर्श विद्यार्थी दुसरा कुठला नाही. 5 गोष्टी कुठल्या? पोराने अंधश्रद्धा पाळू नये, पोराने भ्रष्टाचार करू नये. भ्रष्टाचार म्हणजे पैसे खाणं म्हणजे भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार. 4 पोरं एका गाडीवर गेले, तो भ्रष्टाचार आहे. सिग्नल तोडला हा भ्रष्टाचार आहे. घरातल्या लाईट चालू ठेवून बाहेर गेला हा भ्रष्टाचार आहे. दुसऱ्याच्या पोरीला त्रास दिला हा भ्रष्टाचार आहे. घराच्या रस्त्यावर थुंकला हा भ्रष्टाचार आहे. घरातले कपडे नीट ठेवले नाही हा भ्रष्टाचार आहे. आणि ज्याच्या घरात 7 वारा असतो त्याचं घर फार डेंजर असतं. 7 वारामध्ये हे सगळे
इकडची परवडली. ज्याच्या घरात मुलगी असते त्याच्यासारखं सुखी कुटुंब दुसरं कुठलंच नाही. कारण पोरगी एकदम शिस्तीत असते. बरोबर आहे? पोरगी एकदम शिस्तीत असते. मी सुद्धा घरात बाहेर पडली की पोरगी माझ्याकडे पहिलं बघते पप्पा घरात परत जाणार राहा. ते 7-12 कुठं फूट फेकून देईल कुठं दप्तर फेकून देईल याची काही गॅरंटी नाही. आणि त्याच्यावर फार की व्हायचा आणि बापाचा लेकीवर. म्हणून सांगतो भ्रष्टाचार करू नका, अंधश्रद्धा पाडू नका, जातीयता पाडू नका. कितीही संकट येऊ दे व्यसनाच्या नादी लावू नका. नाही तर IT पार्क मध्ये जाऊन पूर्ण 4 चहा पिते, 10 वडापाव खाते आणि 1 सिगरेटचं पाकिट संपवते, 12 लाखाचं पॅकेज असते. माझ्या दृष्टीने त्याला आयुष्य जगायचं कळालं नाही. व्यसनाधीन होऊ नका. सगळ्यात शेवटचं सांगतो आयुष्यात कितीही संकट येऊ दे कधीही आत्महत्या करू नका. जेव्हा केव्हा लागेल तेव्हा रात्री 12 वाजता मला फोन करा. मी तुम्हाला तुमच्या करिअरच्या संधी सांगेल, पुढे काय शिकायचं ते सांगेल. पण या गोष्टीच्या नादी लागू नका हे लक्षात घ्या. आणि शेवटची सांगतो की आयुष्य कसं जगायचं यासाठी 5 गोष्टी सगळ्यांसाठी सांगतो. आनंदाने जगा, टेन्शन घेऊ नका. मुळात काय झाले घरात सध्या 2च पोर आहेत, काही घरात एकच आहे आणि दोघांचं एकाचे हाल बघून नवीन काय म्हणतात आम्हाला काहीच नको. एवढी वाईट परिस्थिती. पूर्वी एका घरात 10 पोरं असायची, समोर आल्या कळायचं अरे हे आपलंच आहे. त्याची नावं पण लक्षात राहत नव्हती. 6-6 महिने कळायचे नाही बापाला पोरग गेले. मी नोकरी लागले 1 महिन्याने माहिती झालं आई बापाला हे नोकरी लागलं. आता पोरग जिन्यावर खाली उतरले, आईमध्ये मिस कॉल दे पोचला का खाली जरा बघते. एवढी वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला सवय लागली आहे दुसऱ्यावर अवलंबून राहायची. 11-12च्या पोरांनी जरा विचार करा आणि सगळ्यांनी विचार करा. आयुष्य जगायला फार सुंदर आहे आणि हे जगण्यासाठी 5 ठिकाणी जाऊन या. म्हणून उत्तर सांगतो आणि सांगतो की 5 ठिकाणं आहे. एक म्हणजे पुण्यामध्ये येरवडा जेल आहे. त्या जेलच्या दारात एकदा जाऊन या. 29 जुलै 2017ला मी पण जेलमध्ये होतो. कार्यक्रम करायला गेलो होतो अटेल झाली. पण तिथला अनुभव मुद्दाम सांगतो. माझ्या समोर 200 कैदी होते, 400. आम्ही 4 जण कवी होतो, 4 जण गेलो होतो. लक्ष द्या. त्या 400 कैद्यांपैकी 200 मुलं होती त्यांचं वय 22 ते 25 होतं. लक्षात घ्या. चुकीच्या मार्गामुळे जेलमध्ये जातात. आणि आणखी एक तुम्हाला चौकामध्ये बोर्ड दिसतात सध्या भावपूर्ण श्रद्धांजली. त्या पोराचं वय असतं 22 नंतर 23. हे अतिशय वाईट आहे. म्हणून तिथे गेल्यावर कसं जगायचं. दुसरं ठिकाणी शेजारी मेंटल हॉस्पिटल 2 मिनिटं. शेजारी मेंटल हॉस्पिटल तिथे एकदा जाऊन या. तुम्हाला कशाला तिथे गेल्यावर कळतं आपलं बरं झालंय अजून आज जायची वेळ आली. कारण सगळ्यात हुशार माणसाला वेळ लागतं असं माझं निरीक्षण आहे. अडाणी माणसाला वेळ लागत नाही. PhD झाल्याला वेळ लागतो. अति विचार करू नका. काय करू फार मस्त चाललंय. गाणे पिणे काय खाणेवाले का नाम. प्रत्येकाला करिअर मिळणार आहे याची काळजी घ्या. त्याला काळजी टेन्शन नका. पांडुरंगाची आधी सदस्य. तिसरी गोष्ट एखाद्या हाडाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या. म्हणजे मोडलेला माणूस बघितल्यावर कळेल आपले टायर थांबून राहिले पाहिजे. जागेवर बसतात तर कोण विचारणार नाही तुम्हाला. चौथं एखाद्या हार्टच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या. ज्याची बायपास झाली त्याचा अख्खा पिंजरा उघडलेला असतोय आणि देवाने सोय केली. 2 डोळे दिले, 2 नाक दिले आणि बायपास करायला रक्तवाहिनी सुद्धा उजव्या पायात दिली. तीच काढून बसवतात. तिथे गेल्यावर कळतं की हृदयाची काळजी घेतली पाहिजे. गुलाबाचं फूल देऊन हृदयाची काळजी घेतली जात नाही. त्याच्या भानगडीत पडू नका. आणि शेवटचं 5वं अमावस्येच्या रात्री बरोबर 12 वाजता एखाद्या स्मशानभूमीत जाऊन या. तिथे पद्मश्री सिंधुताईला राहत होत्या. तिथे गेल्यावर कळतं जीवन म्हणजे काय. जीवनाचा मस्त आनंद घ्या. आनंदी राहा. करिअर प्रत्येकासाठी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांसाठी एकदा खूप खूप शुभेच्छा. जेवढा लागेल तेव्हा मला फोन करा. माझं नाव आणि तुमचा नंबर वाटल्यास ते लिहून घ्या. 94 04 23 51 45. काळजी घ्या. मस्त राहा, मजेत राहा. संयोजनांची नंबर घ्या. 94 04 23 51 45. आणि तुमचा शिक्षणाधिकारी माझी शिक्षणाधिकारी मला शिक्षण विभाग करा. नाहीतर नुसतं आणि तुमचा टाकू नका. नाहीतर 2-4 वर्षांनी माहीतच होत नाही. माझ्या नावाची फार माणसं आहे. एक वायरमध्ये, कलेक्टरमध्ये, जेलमध्ये, बाहेर तुमच्या समोर आहे.
चला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. संयोजकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माझे शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा आणि रुद्रा सर यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि खरोखरच त्यांच्या मार्गदर्शनावर तुम्हा सर्वांना स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्ती नक्कीच भेटलेली असणार शंकाच नाही. आज या ठिकाणी इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवान, कीर्तिवान, भाग्यवान या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी आपल्या शहराच्या दगदर अशा प्रथम महिला आमदार आदरणीय उमाताई खापरे उपस्थित लाभलेले आहेत. आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. काहींचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आपले नरेशजी कदम त्यांच्या सौभाग्यवती यांना मी विनंती करतो की ताईंना शॉल श्रीफळ देऊन सन्मानित करावं आणि माझी विरोधी पक्षनेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरद बागडे यांना मी विनंती करतो की त्यांनी ताईंना मूर्ती भेट देऊन सन्मानित करावं. आज खरं आषाढी एकादशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करावं. या ठिकाणी माझे उपमार्ग आदरणीय यांना देखील विनंती आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपण बोलत आहोत. या ठिकाणी आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन लावलं असे जिल्हा शिक्षणाधिकारी माजी सहाय्यक आयुक्त आदरणीय अनिलजी डोंगरकर यांचा सन्मान शहराचे माजी उपमहापौर केशवजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते होतोय. त्याचप्रमाणे आदरणीय केशवदादा डोंगरे यांचा सन्मान माजी पक्षनेते शरद बागडे हे या ठिकाणी करतील. केशवदादा डोंगरे यांचा सन्मान माजी पक्षनेते शरद बागडे या ठिकाणी करतील. आमचे मार्गदर्शक रवींद्रजी देशपांडे यांचा सन्मान सुनील अभंकर करतील.
सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोष मातोकर सर यांचा सन्मान चंद्रकांत चौधरी करते. समितीचे माजी सदस्य आदरणीय विठ्ठल गुरु यांचा सन्मान किरण चंडी करते. आदरणीय विठ्ठल चौधरी यांचा सन्मान श्री डॉक्टर साहेबांची माजी शिक्षणाधिकारी नागराज साहेब यांचा सन्मान हिरालाल सोनाने करते. डॉक्टर साहेब यांचा सन्मान सतीश बाराटे करतील. प्रशांत प्रभाकर साहेब यांचा सन्मान मंडळाची सुरू करतील. चंद्रकांत भोळे यांचा सन्मान स्वप्नील ओघाड करतील. पटेल समाजाच्या महिला अध्यक्षा वैशाली राऊत यांना विनंती आहे वेळेवर त्यांचा सन्मान शहराच्या प्रथम महिला आमदार उमाबाई खंबळे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतात. नरेंद्र गोळालेकर साहेब यांचा सन्मान आमदार सुरू असून नरेंद्र गोळालेकर साहेब यांचा सन्मान आमदार सुरू करते. या ठिकाणी वैशाली यांचा सन्मान सपनाताई अभंग करते. आपण आता त्यांच्या अगोदर पाहतो त्या शहराच्या प्रथम महिला आमदार आदरणीय उमाताई रत्नाला मार्गदर्शन करते. भारत माता की मला असं वाटतं बराच वेळ आपण बसलेला आहात आणि भाषण ऐकायला काही मजा येत नाही. हा मार्गदर्शन अभिजींचं झालं ते फार महत्वाचं होतं. त्यामुळे व्यासपीठावरती कोणालाच भाषण द्यायला मला वाटतं दिलं नाही. आधी दिलं का? नाहीच दिलं. बघा तुमची किती काळजी आहे सगळ्या. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले नगरसेवक तसेच महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडीचे सरचिटणीस केशवजी बोलवे, माजी विरोधी पक्षनेते, सर्वांचे लाडके भाऊ ज्यांनी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि खरं त्यांचंच मार्गदर्शन फार महत्वाचं होतं असं अनिलजी ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. खरंच कौतुक आहे तुझं.
की खूप छान कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि व्यासपीठावर इतकेच आहे, समोर आपण आहात आणि बाहेर सुद्धा विद्यार्थी बसलेले आहेत. हॉल कमी पडला आणि समोरच्या उभं राहावं लागलं. तर नरेश, तुझं खूप खूप कौतुक. प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या समवेत शेजारी बसलेले ज्यांनी माझ्या महापालिकेच्या निवडणुकीला सतत माझ्या सोबत राहून एक मार्गदर्शन, एक सहकार्य असं केलेले आमचे ज्येष्ठ नेते रवींद्रजी देशपांडे, संतोषजी, कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे असे संतोष माजुद्रेजी, जय श्रीराम असे रवींद्रजी प्रभुणे, विठ्ठल भोई, नांगरे साहेब, भापकर साहेब, प्रशांत जी, चंद्रकांत सरजी, नरेंद्र दिवाळीकर साहेब, वैशालीताई राऊत, तसंच सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आणि युवा मित्रांनो. कारण मित्रताच राहिलं पाहिजे. आणि मी म्हणलं तसं की भाषण आवडत नाही, खरंच नाही आवडत, पण माझे 4 शब्द नक्की तुम्हाला आवडतात. कारण मी नेहमी एक म्हणते, म्हणून ज्या वयामध्ये ज्यांनी जे करायचं ते केलंच पाहिजे. त्यामुळे आता तो जरी छोटा 10वीचा विद्यार्थी असला, तुम्हाला एवढासा दिसला, तरीही कॉलेजमध्ये जायची एक उत्सुकता वेगळी आहे. आतापर्यंत मोठ्या भावाला बहिणीला पाहिलं की कॉलेजमध्ये जातात, स्कूटरवर जातात, छान छान कपडे घालतात. आतापर्यंत युनिफॉर्म होता, आता कमीत कमी छान ड्रेसेस मिळणार, बाईक मिळणार, 10वी 12वी झाल्यावरती एखादा मोबाईल मिळणार आणि तो पेन एन्ड्रॉइड. त्यामुळे हा एक आनंद वेगळाच आहे. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर बाई म्हणतात वर्गात बसायचं, तसं वर्गात ते बसायला लागणार आहे. तो एक आनंद वेगळा. माझं सगळ्यांना म्हणणं आहे, आयुष्य जगून घ्या. कॉलेजमध्ये गेल्यानंतरचं आयुष्य जे आहे ते त्याच वेळेला मिळणार आहे. सॉरी सर, तुमच्या समोर सांगते, परंतु मनातली जी इच्छा आहे जगायची असेल ते जगून घ्या. काय काळजी घेऊन करा हे बरोबरच आहे, ते तर करायलाच पाहिजे. ते मोठ्याने सांगायलाच पाहिजे, काळजी घ्या, दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, मुलींच्या भानगडीमध्ये प्रेमात पडू नका, पडला तर तेवढ्या पुरतच राहू द्या, पुढे जाऊ नका, इमोशनल होऊ नका. कारण आपल्याला पुढचं आयुष्य जगायचं. सर, तुम्ही सगळे नेहमी असे सगळे म्हणतात भाषणामध्ये, तुम्ही पुढचे नागरिक आहात, त्यामुळे तुम्ही पुढचे नागरिक तुम्हाला व्हायचं आहे, तर ते नागरिक होताना तुम्ही आजपासून त्याचा प्रयत्नाला सुरुवात करायला पाहिजे. आणि पुढचे नाही, आजचेच नागरिक आहेत. सध्या सोशल मीडिया इतका सुरू आहे, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्रभाई मोदी काय करतात, ते देवेंद्रजी काय करतात हे सगळ्यांना माहित आहे. आज राजकारणामध्ये काय सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा, जेव्हा काही युवा मोर्चाच्या मुलांशी किंवा युवकांशी जेव्हा चर्चा करते, मुलींशी जेव्हा चर्चा करते, तेव्हा राजकारणाच्या विषयी त्यांचं मत मांडतात. म्हणून तो आजचा नागरिक आहे. तो आतापासूनच तयार होत आहे. मग ती मुलगी असू दे, तो मुलगा असू दे, की काय सुरू आहे जगभरामध्ये, काय सुरू आहे. अहो, आपल्याला माहित नाही, आम्ही तर कधी कॉम्प्युटर वापरतच नाही. आम्ही आता कुठे शिकायला सुरुवात केलो, तुम्ही तर अगदी लहानपणापासूनच त्याच्यात शिकलेला आहात. तर तुम्हाला सगळं जग माहित आहे, जे आम्हाला नाही माहित, पण त्या जगामध्ये तुम्हाला जगत आहात, म्हणून तुम्ही आजचे नागरिक आहात. मुलांना खूप मजा करा, खूप एन्जॉय करा. बघा, एक मूल झालंय, लग्न झालेलं आहे आणि तो कुठेतरी टवाळक्या करत कुठेतरी बसलेला चौकामध्ये, बरं वाटतं नाही? बरं वाटतं. पण ही मुलं बसलेली चालतात. लोक म्हणतात काय टवाळकीगिरी करतात, त्यांनीच टवाळकीगिरी करायची, नंतर तुम्ही आम्ही करायची ना. व्यासपीठावरती बसलेले मला असं वाटतं की सगळे त्यातनं गेलेले आहेत.
कसं असतं मुलानं सांगणारे आता सांगतात हे टमाटेगिरी करू नकोस पॅरेंट्सनी बरं म्हटलं मध्ये असं काही सांगून गेल्या परंतु ते करत असताना पुढचं जेव्हा आयुष्य जगायचंय चांगलं तर त्याचा पाया आता आहे बरेच जणांचं मी ऐकते असं म्हणतात उगाच त्यावेळेला मस्ती करत राहिलो अभ्यास केला असता तास भारी भक्कम पगाराची नोकरी मिळाली असती 20 आणि 25 हजारामध्ये घर चालत नाही शेवटी म्हटलं जातं ना की पैशाशिवाय काहीच चालत नाही आणि पैसा असेल तर सगळं आहे परंतु तो पैसा केव्हा आहे तो आता त्याची सुरुवात आहे आता तुमचा अभ्यास होणं तुम्ही तुमचे क्लासेस करणं आणि एज्युकेशनली तुम्ही मुलं चांगल्या मार्काने पास झालेली मुलं आहात हवा जाऊन दिली नाही पाहिजे डोक्यामध्ये अरे काय मी 90+ घेतले काय फरक पडतो मी डॉक्टर होणारच आहे मी इंजिनियर होणारच आहे जसं सरांनी मगाशी सांगितलं की डॉक्टर आणि इंजिनियर काय आहे तर तुमच्यासाठी दुनियेमध्ये एवढे विषय आलेले आहेत एवढा अभ्यास एवढे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही क्षेत्रामध्ये जाऊ शकता खूप मोठा क्षेत्र तुमच्यासाठी आहे खूप चांगली दारं उघडली गेली आहेत जी पूर्वी नव्हती जी आता मिळालेली आहेत मला असं वाटतं मी 10 नेत्यांची मुलांना विचारलं तर त्यातली 8 शिक्षणासाठी बाहेर गेलेली असतात आणि ते शिक्षणासाठी बाहेर जातात शिकतात चांगली मोठी नोकरी मिळाली तर तिथेच राहतात तसं करू नका आपल्या भारतात परत या आपल्याला गरज आहे त्यामुळे सर्व मुलांना माझी विनंती आहे करा मजा करा एन्जॉय करा परंतु ध्येय विसरू नका जे आई वडिलांनी तुमच्यासाठी पाहिलंय जे स्वप्न आई वडिलांनी तुमच्यासाठी बाळगलेलं आहे ज्याच्यासाठी तुम्हाला लहानपणापासून मोठं करत असताना तुमच्यावरती जो येणारा खर्च तुमच्यावरती देणारी वेळ ही आई वडिलांनी तुमच्यासाठी दिली आहे मला असं वाटतं मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे आपण ही गोष्ट विसरू नये त्या माध्यमातून आपण अभ्यास केला पाहिजे त्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे आणि निश्चितच जे तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी केलंय ते तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करायचं आहे त्याची सुरुवात जी असेल तर त्या आयुष्याची सुरुवात आता आहे नंतर पस्तावण्यापेक्षा आताची जी सुरुवात आहे त्या सर्वांनी मला असं वाटतं या दृष्टीने पण पाहिलं पाहिजे तसंच मगाशी सरांनी जे सांगितले एक शब्द ऐकला मी की आत्महत्या करणे एखाद्या वेळेला इतकं हॅरेस केलं जातं की विद्यार्थी असू दे किंवा विद्यार्थिनी असू दे आपण आत्महत्येचा मार्ग वापरला जातो मी तुम्हाला अनुभवाने सांगते माझा भाचा घरातलंच आहे ज्यांनी फ्री सीट मिळवली MBBS ची तो सायन हॉस्पिटलला MBBS शिकत होता तो शिकविला तो MBBS झाला त्याच्यानंतर त्यांनी MS साठी सुद्धा फ्री सीट मिळवली तो एनेस्थेसिस्ट साठी सुद्धा त्याला परत एकदा सायन हॉस्पिटल मिळालं मला अभिमान आहे त्याच्यावरती परंतु त्याच्या सिनियर्सनी त्याच्यावरती इतकं त्याला हॅरेस केलं जात होतं की तो त्याला समजावं लागलं तो 15 दिवस घरी निघून आला तो म्हणाला आत्या मला असं वाटतं आत्महत्या करा ताबडतोब भाऊ आणि आम्ही गेलो त्याला परत घेऊन आलो 15 दिवस त्याला समजावलं आज तो सिनियर आहे ही वेळ आली तर पालकांशी निश्चित बोला ही वेळ आली तर स्वतः कुठेतरी गुदमरून जाऊन बसू नका पालकांशी बोला आणि निश्चितच त्याचा मार्ग निघतो असं जगामध्ये कुठलीही गोष्ट नाही की ज्याचा मार्ग निघू शकत नाही त्याचा मार्ग निघतोच निघतो सर्व मुलांना मी शुभेच्छा देते तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगलं आयुष्य जगा खरंच एन्जॉय करा कॉलेज एन्जॉय करा पण अभ्यास करायला विसरू नका आणि कुठल्याही सेवा कुठलं काय याच्या आहारी जाऊ नका एवढंच सांगते नरेश पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद
हे या ठिकाणी साहेब वाटप या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतली जातील ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतली जातील त्यांनी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. 10वीचा विद्यार्थी अपूर्वा रमेश देशमुख तिला 98% मार्क्स पडलेले आहे. त्याला पालक किंवा विद्यार्थी यदा कदाचित जर उजव्या हाताला तो विद्यार्थी असेल लोकेश आशिष बारंबे 10वीचा विद्यार्थी लोकेश आशिष बारंबे या ठिकाणी अपूर्व रमेश देशमुख यांचे पालक आलेले आहे. या शहराच्या प्रथम महिला महापौर प्रथम महिला आमदार आदरणीय उमाताईंच्या हस्ते या ठिकाणी त्यांना या ठिकाणी काय केलं जात आहे. सत्यम आलोक आशिकर सत्यम आलोक आशिकर कृपा करून विद्यार्थ्यांना जे पालक असतील सर्वांना या ठिकाणी काय केलं आहे. कृपा करून विद्यार्थी अतिशय या सत्यम आलोक आशिकर रामचंद्र संभाजी जाधव अशोक मावळ केशवराव गवळे यांचे सुधारती विद्यार्थी हर्षवर्धन बाळासाहेब शिंदे लोचना भगतराम चौधरी साक्षी सतीश यादे प्रणव प्रसाद रामचंद्र संभाजी सूर्या किशोर शिंदे युवराज सुदर्शन मिश्रा धनराज रुपेश साळी इकडेच बघतात साक्षी सतीश यादे मला मागं पुढे नाही होत आदित्य अनिल गायकवाड चैतन्य शंकरराव मोरे जागा फोटो काढायला ओके सर्वांना काय आहे प्रतिष्ठानची कार्यक्रम या ठिकाणी आहे. सन्माननीयांच्या हस्ते काही वाटप करण्यात आलेले आहे. सर्वांची यादी इथं आहे.
सर्वांना काय भेटणार आहे माहिती करू नका. तेव्हा प्रथम मुलांनी यावं पुढे आणि नंतर तुम्हाला मागणीला दिलं जाईल. ये फोटो 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 सर्वांचं नाव असणं शक्य नाही. ज्यांच्याकडे टोकन आहे टोकन त्यांनी स्वतःकडे टोकन सोबत आणलेलं असेल. टोकन फोन नंबर आणलेला ना त्यांनी जर टोकन टाकला त्या ठिकाणी केला तरी चालेल. टोकन सोबत टोकन सोबत
घेतली का या इकडे या इकडे हो जाधव भैया चला 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 घ्या मीटिंग मागे वा सगळे मागे वा घ्या ना पुढे घ्या एक मिनिट इकडे मागे वा सगळे थांबा 2 मिनिटं थांबा एकच मिनिट हा एकच मिनिट इकडे बघा सगळे पटकन